नमस्कार. ऑफिसेसमध्ये असं बऱ्याच वेळेस होतं की एखादी मीटिंग चालू आहे किंवा एखादा प्रोजेक्टवरती चर्चा चालू आहे, काहीतरी नवीन आयडियाजवरती डिस्कशन चालू आहे किंवा एखादा नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन प्लॅन्सवरती अशी सगळी टीम बसलेली आहे आणि जोरजोरात चर्चा चालू आहे. अशी चर्चा चालू असताना असं जबरदस्त वातावरण, ॲस्पिरेशनचं वातावरण आणि मोटिवेशनच्या वातावरणामध्ये अचानक असे काही लोक मध्ये पुटपुटतात किंवा बोलतात आणि ते म्हणतात की ही आयडिया आम्हाला वाटत नाही चालेल. कोणी म्हणतं की ह्या आयडियाला एक्झिक्यूट तुम्ही कसे कराल, कसं होईल. हे मुळात सगळं काही व्यवस्थित चालू असताना काही लोक त्याच्यामध्ये क्रॉस क्वेश्चनिंग करायला लागतात. त्या पूर्ण डिस्कशनमध्ये ते क्वेश्चन्स करायला लागतात, कसं होईल हे विचारायला लागतात किंवा असं कसं हे विचारायला लागतात. मुळात ह्यांना डेव्हिल्स ॲडव्होकेट असं म्हणतात. नमस्कार, मी अविनाश भास्कर चाटे. आपण टीम बिल्डिंग टूल किट या व्हिडिओ सिरीजमध्ये चर्चा करतो आहे. वेगवेगळे टूल्स मी तुम्हाला देतो आहे. हे टूल्स वापरून तुम्ही तुमच्या टीमला आयडेंटिफाय करू शकता, अंडरस्टँड करू शकता आणि ह्या टीमला सोबत घेऊन एक चांगला बिझनेस उभारू शकता. एक चांगली टीम तुम्ही बनवू शकता. लीडरशिपच्या रोलसाठी तुम्हाला उपयुक्त पडेल अशी ही टीम बिल्डिंग टूल किट सिरीज आहे. मित्रांनो, अशा वेळेस आपण ज्यावेळेस डेव्हिल्स ॲडव्होकेट बघतो, डेव्हिल्स ॲडव्होकेट म्हणजे तुम्हाला सांगितलं मी, जे लोक अचानकपणे क्रॉस करायला लागतात, बोलायला लागतात, अशा वेळेस एका साधारण टीम मेंबरला वाटणं साहजिक आहे की अरे हे लोक मध्ये मध्ये करतायत, हे लोक मध्ये मध्ये बोलतायत, तर मग आपले बॉस ह्यांना अडवत का नाहीत, आपला लीडर जो आहे हा ह्यांना अडवत का नाही, असे क्वेश्चन्स करताना. मुळात हे असे लोक असतात जे कामाचे तर असतात, कामाचे हे नक्की असतात, पण हे मुळात क्रॉस क्वेश्चन करण्यामध्ये माहीर असतात. प्लॅन्स बनवण्यामध्ये माहीर नाही आहेत, पण क्रॉस क्वेश्चन्स आणि क्वेश्चनिंग करण्यामध्ये हे बिलकुल बिझी असतात. अशा वेळेस इरिटेशन होणं, अशा वेळेस त्रास होणं, चिडचिड होणं, राग येणं साहजिक आहे. पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हे लोक कामाचे आहेत, फक्त क्रॉस क्वेश्चनिंग करतात. बरं, अजून काही ह्याचा फायदा आहे का? तुम्हाला वाटत असेल ह्या लोकांचा फायदा काय? आपण असेच लोक घेऊया ना की जे काम पण करतात, ॲस्पिरेशनल बोलतात आणि सगळे होला हो मिसळतात. मित्रांनो, हे जे लोक मध्ये मध्ये क्रॉस क्वेश्चन करतात किंवा डेव्हिल्स ॲडव्होकेट जे आपण म्हणतोय, हे जे लोक असतात ना, हे मुळात कामाचे असतात. हे कामाचे असतात कारण एका कॉन्सेप्टला हे रोखतात आणि त्या कॉन्सेप्टला आपण म्हणतो ग्रुप थिंक. ग्रुप थिंक म्हणजे असं वातावरण जिथे सगळे लोक ॲस्पिरेशनल आहेत, सगळेजण मोटिवेटेड आहेत आणि अशा वेळेस चूक होण्याचे जास्त चान्सेस असतात. प्रत्येकजण हो मध्ये हो मिसळतं आहे, कोणीही क्रॉस क्वेश्चन करत नाही. हे कसं होईल? आणि हे फार घातक असतं. ह्यालाच ग्रुप थिंक असं म्हणतात. ग्रुप थिंक तुम्हाला कळत नसेल तर हा व्हिडिओ बघा, मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. Now we'll try it once again. Here's the candid subject. Here comes the candid camera stand. Now, here's a fella with his hat on in the elevator. First he makes a full turn to the rear and Charlie closes the door. A moment later, we'll open the door. Everybody's changed positions. Now we'll see if we can use group pressure for some good. Now, in a moment, on Charlie's signal, everybody turns forward. Notice they take off their hats. And now, do you think we could reverse the procedure? Watch. आता तुम्ही बघितलं असेल ह्या व्हिडिओमध्ये जसं बाकीचे लोक ॲक्ट करायला लागले तसाच तो व्यक्ती ॲक्ट करायला लागला. बऱ्याच वेळेस ग्रुप थिंक हे समान पद्धतीच्या विचाराच्या लोकांनी एकत्र आल्यामुळे ग्रुप थिंक होतं किंवा त्याचं दुसरं अजून एक कारण आहे, बरेच जण क्वेश्चन करायला घाबरत असतात. बरेच जणांना वाटतं मी क्वेश्चन केलं तर माझ्या अस्तित्वावरती खतरा येईल, म्हणून ते क्रॉस क्वेश्चन करत नाहीत आणि त्यावेळेस ग्रुप थिंक होत असतं. ग्रुप थिंक मुळात कुठल्याही टीमसाठी चांगलं नाही आहे, कुठल्याच लीडरसाठी चांगलं नाही आहे. गव्हर्नमेंटसुद्धा तुम्ही बघत असाल, गव्हर्नमेंटमध्ये ऑपोजिशन लीडर असतो, त्याच वेळेस तो देश व्यवस्थित चालतो, त्यावेळेस ती डेमोक्रेसी चालत असते. त्याच पद्धतीने तुमच्या टीममध्ये सुद्धा हे डेव्हिल्स ॲडव्होकेट किंवा त्याला आता मी असं म्हणेल ही रेड टीम आहे, त्या रेड टीमला सोबत घेऊन चालणं फार इम्पॉर्टंट आहे. दोन प्रकारचे मुळात लोक तुम्ही आयडेंटिफाय करा तुमच्या टीममध्ये. एक आहेत हे रेड टीम ज्याच्यावरती आपण डिस्कस करतोय आणि दुसरी आहे तुमची ब्लू टीम. ब्लू टीम 24/7 म्हणजे 24 तास 7 दिवस सातत्याने काम करतायत, विचार करतायत,
कसं ह्या कंपनीला मी पुढं घेऊन जाऊ शकतो. आणि रेड टीम जी आहे ती काम तर करते आहे, त्यांनी जुने मागचे अकॉम्प्लिशमेंट तर पूर्ण केलेले आहेत, पण सातत्याने क्रॉस क्वेश्चन ती करते आहे. ती प्रत्येकाला क्वेश्चन करते आहे, प्रत्येक आयडियाला करते आहे. अशा रेड टीमला आणि ब्लू टीमला सोबत घेऊन जर तुम्हाला चालता आलं, मुळात हे समजून तुम्हाला सगळ्यात आधी घेता आलं की रेड टीमसुद्धा वाईट नाही, रेड टीमसुद्धा चांगली आहे. उलट रेड टीम तुम्हाला तुमचे ब्लाइंड स्पॉट शोधण्यामध्ये मदत करते. उलटं रेड टीम जी आहे ती तुम्हाला क्वेश्चन करते, जेणेकरून तुमचा प्लॅन अजून बेहतर होतो. तुम्ही ब्लाइंडली नुसतंच मोटिवेशन घेऊन त्या स्पेसिफिक टास्कमध्ये उतरत नाही. हेच सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच वेगवेगळे टूल्स मी तुम्हाला सांगणार आहे. पण आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल तर ते ग्रुप थिंक आहे. ग्रुप थिंक आपल्या ऑफिसमध्ये होऊ देऊ नका. एकाच पद्धतीचे लोक सोबत असता कामा नये. 2 प्रकारचे लोक, म्हणजे क्वेश्चन करणारे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत, पण ते कामाचे असले पाहिजेत. नुसतेच क्वेश्चन करतायत, काम नाहीत करत आहेत, ते कामाचे नाही आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.